नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये डेटा ऍक्सेस हा कसा केला जातो हे आता आपण बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की टॉप टू डाऊन आणि डाऊन टू टॉप हा तुमचा डेटा कसा प्रोसेस होतो। तर डेटा जेव्हा तुम्ही ऍक्सेस करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा ऍड्रेस काय आहे। तर तुमचे डेटा लिंक आणि नेटवर्क लेयर चे जे ऍड्रेस आहे ते डेटा डिलिव्हरी फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन हे दोन्ही ऍड्रेस खूप महत्त्वाचे आहे। तर नेटवर्क लेयर हा सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेसला रिस्पॉन्सिबल आहे, कारण की तो आयपी जे पॅकेट आहे तुमचं ते ओरिजिनल सोर्स पासून फायनल डेस्टिनेशन पर्यंत डिलिव्हर करतं। आणि तुमचं डेटा लिंक लेयरचं सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस रिस्पॉन्सिबल आहे की तुमचा डेटा लिंक फ्रेम आहे ते एका नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC, परत एकदा लक्षात ठेवा, NIC म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड, ते दुसऱ्या NIC एका सेम नेटवर्क वरती ट्रान्सफर करायला डेटा लिंक लेयर लागतो। म्हणजे जर का तुम्ही एकाच नेटवर्क वर आहात तर तुम्हाला फक्त डेटा लिंक लेयरचा सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस असेल तरी चालेल, पण जेव्हा तुमचे पॅकेट दोन डिफरंट नेटवर्कला आहेत तेव्हा तुम्हाला IP ऍड्रेस, सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस लागणार आहे। तर आता फिजिकल लेयरला काय आहे तुमचं टायमिंग अँड सिंक्रोनायझेशन बीट्स, डेटा लिंक लेयरला डेस्टिनेशन अँड सोर्स फिजिकल ऍड्रेस, नेटवर्क लेयरला डेस्टिनेशन आणि सोर्स लॉजिकल ऍड्रेस, ट्रान्सपोर्ट लेयरला डेस्टिनेशन आणि सोर्स प्रोसेस नंबर पोर्ट्स आणि अप्पर लेयरला एन्कोडेड ऍप्लिकेशन डेटा। हे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला परत एकदा रिपीट करूया। फिजिकल लेयरला टायमिंग सिंक्रोनायझेशन बीट्स म्हणजे फिजिकल लेयरला बीट्स, डेटा लिंक लेयरला डेस्टिनेशन सोर्स फिजिकल ऍड्रेस म्हणजे MAC ऍड्रेस, नेटवर्क लेयरला लॉजिकल नेटवर्क ऍड्रेस म्हणजे IP ऍड्रेस, ट्रान्सपोर्ट लेयरला तुमचे डेस्टिनेशन सोर्सचे पोर्ट ऍड्रेस जसं की तुम्हाला माहिती आहे HTTP ला 80 पोर्ट लागतो, आणि अप्पर लेयरला तुम्हाला एन्कोडेड ऍप्लिकेशन डेटा। आता तुमचं जे लेयर 3 आहे लॉजिकल ऍड्रेसचं, तर तिथे आपण काय करतो IP ऍड्रेस वापरतो। तर हे तुमचं PC1 चा IP ऍड्रेस झालं आणि हे तुमचं वेब सर्व्हर झालं। तर हे तुमचं सोर्स IP आणि डेस्टिनेशन IP। तर IP पॅकेट्स मध्ये दोन IP ऍड्रेसेस असतात, बरं ऑफकोर्स, कारण की मला कुठून आपण जेव्हा पत्र लिहितो तेव्हा आपण काय लिहितो टू, म्हणजे मला आईला लिहायचं असेल माझ्या तर प्रिय आई, तुझी मुलगी, जे पण तुमचं काय नाव असेल ते, तर म्हणून सोर्स आणि तुमचं डेस्टिनेशनचा IP ऍड्रेस। सोर्स ऍड्रेस काय करतं, कुठल्या डिव्हाइस वरून ते आपण डेटा पाठवतोय ते करण्यासाठी, आणि डेस्टिनेशन की कुठल्या डिव्हाइस वरती तुम्हाला ते पॅकेट रिसीव्ह झालं पाहिजे। आता तुमचा जो नेटवर्क ऍड्रेस आहे त्याचे दोन पार्ट्स आहेत। तर पहिला आहे नेटवर्क जो पोर्शन आहे तो तुमचा IPv4 किंवा IPv6 मध्ये असू शकतो, कारण की आता तुम्हाला माहिती आहे की आपण IPv6 ऍड्रेस पण वापरतोय। तर तुमचा जो लेफ्ट मोस्ट पार्ट ऑफ द ऍड्रेस आहे तो इंडिकेट करतो नेटवर्क ग्रुप, तो तुमचा आहे IP ऍड्रेस, आणि तुमचा LAN WAN हा जो आहे हा सेम नेटवर्क पोर्शन वापरतो, म्हणजे 192.168 हे जे आहे तुमचं हे तुमचा नेटवर्क ग्रुप झाला कुठला आहे तो। आणि तुमचा होस्ट पोर्शन आणि इंटरफेस ID, तो होस्ट पोर्शन आणि इंटरफेस ID म्हणजे काय, तो बाकीचा आहे, त्याला तुम्हाला स्पेसिफिक डिव्हाइस कुठला आहे त्याचा ग्रुप किंवा त्याचा नंबर हा आपल्याला त्या ऍड्रेस मध्ये दिसतो। म्हणजे लक्षात घ्या की तुमचा हा 192.168 हा तुमचा नेटवर्क ID आहे आणि 110 हा तुमचा होस्ट ID झाला। तर जर का तुमचा 192.168.1 हा तुमचा नेटवर्क ID आणि 110 हा तुमचा होस्ट ID आहे, तर वेन डिव्हाइसेस आर ऑन द सेम नेटवर्क, म्हणजे जर तुमचे सेंडर आणि रिसिव्हर हे एकाच नेटवर्क वरती हवेत तर ते नेटवर्क पोर्शन ऍड्रेस आहेत त्यांचे सारखे असतात आणि फक्त होस्ट नंबर बदलतो। तर आता तुमचं हे डेस्टिनेशन ऍड्रेस, सोर्स ऍड्रेस डेटा लिंक लेयरला आणि नेटवर्क लेयरला IP पॅकेट हेडर, तर सोर्स आणि डेस्टिनेशन। हे बघा तुमचं हे नेटवर्क ऍड्रेस आला 192.168.1 आणि होस्ट आहे 9, आणि तुमचं सोर्सचं आहे 192.168.1 आणि होस्ट आहे 110। आता हे नक्की काम काय करतं, म्हणजे तुमचा IP ऍड्रेस काय काम करतं आणि तुमचं इथरनेट ऍड्रेस, डेटा लिंक लेयर ऍड्रेस काय काम करतं। जेव्हा तुमचे दोन्ही डिव्हाइसेस एका सेम इथरनेटला आहेत त्यावेळेला त्यांचे MAC ऍड्रेस, डेस्टिनेशन ऍड्रेस किंवा NIC कार्ड ऍड्रेस आपण वापरतो। तर MAC ऍड्रेस म्हणजे काय, फिजिकली म्हणजे त्याच्यामध्ये जे फिजिकल कार्ड आहे इथरनेट NICचं त्याचं लोकल ऍड्रेसिंग आहे। तर जो सोर्स MAC ऍड्रेस आहे, सोर्स MAC ऍड्रेस तो ओरिजिनेटरचा असतो
आणि डेस्टिनेशन मॅक ऍड्रेस जो आहे तो तुमचा डेस्टिनेशनचे जे NIC कार्ड आहे त्याचा असतो. त्यावेळेला तुम्हाला IP ऍड्रेस बघायची गरज पडत नाही. म्हणजे आता जर हे एकाच ह्याला आहे तर तुमचं हे एकाच ह्याच्यामध्ये होऊन जाणार आहे. आता जेव्हा आपण रिमोटला जातो तेव्हा रिमोटला गेल्यावरती PC1 काय करतं की वेब सर्व्हरला विचारतं की IP कुठे आहे तो, आणि मग ते पॅकेट फॉरवर्ड होतं त्या रूटने आणि तुम्हाला ऍक्च्युअल ऍड्रेस भेटतो. मग इथे तुमचा IP ऍड्रेस खूप महत्वाचा रोल प्ले करतो. जर सोर्स आणि डेस्टिनेशन डिफरंट नेटवर्क्सला आहेत तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला राउटर डायरेक्ट करत जाईल की तुम्हाला कुठे जायचं आहे. आता तुमचा जो डिफॉल्ट गेटवे आहे तर तुम्ही फायनल डेस्टिनेशनला गेलात, ठीक आहे, तर तुमचा लेअर 3 हा जो आहे तो तुम्हाला लेअर 2 चा लोकल डिफॉल्ट गेटवे IP ऍड्रेस देतो. तर डिफॉल्ट गेटवे इज द राउटर इंटरफेस. हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, नोट डाऊन करून घ्या. हा जो तुमचा डिफॉल्ट गेटवे आहे DGW हा आहे तुमचा राउटर इंटरफेस. IP ऍड्रेस हा तुमच्या LANचा पोर्ट आहे किंवा LAN तुमच्या घराचा डोअर आहे, गेटवे आहे, ज्या उघडल्यावरती तुमचे जे बाकीचे लोक आहेत ते आतमध्ये येऊ शकतात आणि आपल्या नेटवर्कच्या ह्याच्यामध्ये पॅकेट्स आत येऊ शकतात. तर हा डिफॉल्ट गेटवे तुम्हाला माहित असला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलंही पॅकेट तुमच्या नेटवर्कमध्ये येणार नाही. तर जे सगळे डिव्हाइसेस आहेत लॅनला सांगतात की हे ऍड्रेस आणि त्याचं ट्रॅफिक, आणि ते जे ट्रॅफिक आहे ते त्याच लॅन साठी दिलेलं असतं. एकदा का लेअर 2 नी PC1 ला हे डिफॉल्ट गेटवे फॉरवर्ड केलं तर ते राउटर जे आहे ते ही प्रोसेस स्टार्ट करतं आणि ऍक्च्युअल जे तुमचं डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला कळतं. तर परत एकदा लक्षात ठेवा कुठली कन्सेप्ट आहे. डिफॉल्ट गेटवे इज द राउटर इंटरफेस IP ऍड्रेस दॅट इज पार्ट ऑफ दिस लॅन अँड विल बी द डोअर ऑर गेटवे टू ऑल अदर रिमोट लोकेशन्स. आता तुमचा डेटा लिंक ऍड्रेसिंग आहे, लोकल ऍड्रेसिंग सोर्स आणि डेस्टिनेशनचा. तर तुमचं मॅक ऍड्रेस पहिल्या सेगमेंटसाठी काय आहे AA. ओके, तर हे तुमचे PC1 सेंड्स तुम्हाला फ्रेम पाठवून देतं. डेस्टिनेशन ऍड्रेस 1111 आहे आणि तुमचा R1 डिफॉल्ट गेटवे आहे. तर मॅक काय करतं ते रिसिव्ह द फ्रेम, आणि जर का R2 चं लोकल ऍड्रेसिंग चेंज लिंक टू लिंक और होप टू ओ तर L3 ऍड्रेसिंग रिमेन्स द सेम. तर हे लक्षात घ्या की तुमचं आता जे मॅक ऍड्रेसिंग आहे आणि तुमचं सोर्स आणि डेस्टिनेशनचं जे ऍड्रेसिंग आहे ते तुम्हाला एकाच ह्याच्यावरती डिफरंट IP नेटवर्क्स वरती तुम्हाला कळेल, आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा IP आणि त्याच्यानंतर तुमचं डेटा लिंक लेअरचं फ्रेम, हेडर फ्रेम तुम्हाला पॅकेट फॉरवर्ड करायला उपयोगाला येईल. म्हणजे तुमचा डेटा लिंक इथरनेट फ्रेम हेडर काय असणार आहे डेस्टिनेशनचा 1111 आणि त्याच्यानंतर सोर्सचा असणार आहे AAAA, आणि तुमचा नेटवर्क लेअरचा काय असणार आहे नेटवर्क ऍड्रेस 192.168.1 आणि डिव्हाइस 110, आणि डेस्टिनेशनचा नेटवर्क ऍड्रेस असणार आहे 172.16.1 आणि डिव्हाइस आहे 99. तुमचा डेटा लिंक ऍड्रेस आहे. तर डेटा लिंक ऍड्रेस मध्ये काय आहे, डेटा लिंक ऍड्रेसिंग हे लोकल ऍड्रेसिंग आहे. ह्याच्यामध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन फॉर ईच सेगमेंट और होप ऑफ द जर्नी टू द डेस्टिनेशन. तर हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुमचं सोर्स टू डेस्टिनेशन तुमचं एव्हरी सेगमेंट होप टू होप चाललंय. म्हणजे आता बघा की तुमचं पहिल्या राउटरचं NIC कार्ड आहे, दुसऱ्या ह्याला गेलं, त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याला गेलं, चौथ्या ह्याला गेलं, पाचव्या ह्याला गेलं, सहाव्या ह्याला L2 L3 L2 L3 L2 L3. तर L2 मध्ये काय आहे तुमचं सोर्स NIC, त्याच्यानंतर डेस्टिनेशन NIC, आणि L3 पॅकेट मध्ये काय आहे तुमचं सोर्स IP ऍड्रेस, डेस्टिनेशन IP ऍड्रेस. तर सोर्स सेंड्स फ्रेम आणि डेस्टिनेशन जो आहे तुमचा DGW म्हणजे डिफॉल्ट गेटवे रिसिव्ह्स फ्रेम. आता बॅक ऍड्रेस सेकंड होप मध्ये आलो. आता पहिलं लक्षात घ्या की इथे काय होतं आपला पहिला होप. आता आपण बघा की ह्या माणसांनी काय केलेलं आहे की पहिल्यांदा त्याचा जे ईमेल होता किंवा डेटा होता तो पाठवला, तर L2 वरून L3 ला गेलेला आहे. ओके, तर तुमचं डेस्टिनेशन NIC कार्डचा नंबर आला, सोर्स NIC कार्डचा नंबर आला, सोर्स IP ऍड्रेस आला, डेस्टिनेशन IP ऍड्रेस आला. आता हे जे पहिलं डेस्टिनेशन IP ऍड्रेस होतं जे ह्या नोडनी घेतलं ते कुठलं होतं तुमचं डिफॉल्ट गेटवे. ओके, बिकॉज त्याला माहिती होतं की त्यांनी जे मेसेज पाठवलंय ते त्याच नेटवर्कवरती नाहीये, कारण की ह्या नेटवर्कचा नंबर काय होता 192.168.1 आणि त्यांनी डेस्टिनेशनला कुठल्या पाठवलं 172.16.1.
त्यामुळे म्हणून ते राउटरच्या डिफॉल्ट गेटवेला आलं. जर का हा सेम नंबर असता तर हे डिफॉल्ट गेटवेला आलं नसतं. आता सेकंड याच्यामध्ये काय झालं, परत तुमचं डेस्टिनेशन NIC, सोर्स NIC, सोर्स IP आणि डेस्टिनेशन IP. आता इथे बघा तुमचा जो सोर्स IP आहे तो ह्या राउटरचा नंबर आला. आता ह्या राउटरमध्ये तुम्हाला काय होणार आहे, तुमचा सोर्स IP आला, डेस्टिनेशन IP आला आणि तुम्ही आता ह्या राउटरमध्ये आहात. तर फर्स्ट राउटर काय करतं, एक्झिट इंटरफेस करतं आणि फ्रेम सेंड करतं राउटिंग टेबलवरून. सेकंड राउटर काय करतं, फ्रेम रिसीव्ह करतं. हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं. त्याच्यानंतर परत तुमचा जो वेब सर्व्हर आहे तो काय करतो, आता हे आलेलं रिसीव्ह करतो. तर तुमचं हे डेस्टिनेशन NIC तुम्हाला इथे कळून गेलेलं आहे, बरोबर आहे. तुमचा डेस्टिनेशन IP तुम्हाला कळालेला आहे आणि तुमचा सोर्स IP तुम्हाला ऑलरेडी माहित होता. म्हणजे हे काय झालं, तुमचे डेटा लिंक ऍड्रेसेस झाले. तर तुम्ही आता एक लक्षात घ्या की फ्रेम चेंज होतीये, कारण L3 जो IP ऍड्रेसेस आहे ते चेंज नाही होते, पण सेगमेंट टू सेगमेंट म्हणजे L2 MAC ऍड्रेस चेंज होते, कारण की NIC कार्ड नंबर बदलतोय. पहिल्यांदा ह्या राउटरचा होता, मग ह्या राउटरचा, मग ह्या राउटरचा. ओके, तर कधीही लक्षात घ्या की तुमचा MAC ऍड्रेस बदलणार आहे, तुमचा IP ऍड्रेस सोर्स आणि डेस्टिनेशनचा कधीच बदलणार नाहीये. MAC ऍड्रेस आपलं का बदलते, कारण की तुम्हाला नेक्स्ट होप कळायला पाहिजे. L3 ऍड्रेसिंग सगळीकडे सेम राहतं ग्लोबली, जोपर्यंत तुमचं डेस्टिनेशन वेब सर्व्हर तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत. अंडरलाईन करून घ्या, तुमचं काय बदलणार आहे, तुमचं MAC ऍड्रेस बदलणार आहे, पण तुमचं जे ग्लोबल L3 ऍड्रेस आहे, IP ऍड्रेस, ते कधीही बदलणार नाहीये. तर आता आपण पॅकेट कसं ट्रान्सफर होतं आपल्या लेअर 2 ला, लेअर 3 ला ऍड्रेसेस कसे बदलतात ते बघितलेलं आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला याच्यातली एखादी कॉन्सेप्ट कळाली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला काय कळत, म्हणजे त्याप्रमाणे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी मॉडिफिकेशन्स करेन. धन्यवाद. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.